गणेशोत्सव महाराष्ट्राचा महोत्सव म्हणून जाहीर करण्यात आलाय। सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी या संदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे। गणेशोत्सव हा राज्याचा गौरव आणि अभिमान आहे, त्याच्यामुळे गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून जाहीर करावा अशी मागणी भाजप आमदार हेमंत रासनेंनी खरं तर केली होती आणि त्यानंतर ही घोषणा करण्यात आली। आज धर्तीवर पुणे शहरात उत्सवाचे नियोजन करणे आवश्यक वाटते। त्यासाठी राज्य शासनाने पुणे शहरासाठी किमान 100 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी या उत्सवाला उपलब्ध करून द्यावा। राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक समरसता या दृष्टीने गणेशोत्सवाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। सर्व जाती पंथ आणि धर्माचे लोक या उत्सवात सहभागी होतात, त्यामुळे सामाजिक अभिसरण, सौहार्द आणि एकात्मता यांना चालना मिळते। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील 2047 सालचा विकसित भारत घडवण्यासाठी या उत्सवाचे महत्त्व आहे। आज गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे। गणेशोत्सव जगातील 175हून अधिक देशांमध्ये साजरा केला जातो। या काळात परदेशात आणि देशांतर्गत अनेक पर्यटक, लाखो गणेश भक्त या 10 दिवसात पुण्यनगरीमध्ये येत असतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील धार्मिक स्थळांचा मोठ्या प्रमाणात विकास करून ती पर्यटकांसाठी आकर्षक केंद्र होतील यासाठी रोडमॅप आखून दिला आहे। त्याच धर्तीवर धार्मिक पर्यटनासाठी पुणे शहराच्या गणेशोत्सवाचा विचार करावा। यासाठी पंढरपूरच्या वारीच्या धर्तीवर गणेशोत्सवासाठी ही स्वतंत्र नियोजन व निधीची तरतूद आवश्यक आहे। या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून घोषित करावे आणि निधी उपलब्ध करावा, ही औचित्याद्वारे मी मागणी करत आहे। जय गणेश। हा महाराष्ट्र राज्याचा राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात यावा। अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने मी रासने साहेबांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि या सदनाला अवगत करतो की महाराष्ट्राचा गणेशोत्सव हा 1893ला लोकमान्य टिळकांनी सुरू केला, सार्वजनिकरित्या, घरोघर तर चालूच होता। त्याची एक पार्श्वभूमी ही सामाजिक, राष्ट्रीय स्वतंत्रता, स्वाभिमान, स्वभाषा या सगळ्याशी संबंधित होता आणि त्या पद्धतीनेच चालू आहे। आणि त्यामुळे महाराष्ट्राचं गौरव आणि अभिमान असावा असलेला आपला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून राज्य सरकार घोषित करेल, हे त्या ठिकाणी आजच मी स्पष्टीकरण करतो। आणि देशात नाही तर जगात या गणेशोत्सवाची व्याप्ती, संस्कृती, प्रकृती, प्रवृत्ती आणि प्रचार याबद्दल महाराष्ट्र सरकार कटिबद्ध राहील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।